नमस्कार, गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आम्ही खूप लवकर उठलेलो आहोत, म्हणजे मी आणि हे आता उठलेले आहेत, आवरायचं सुरू आहे आणि मी नैवेद्य करायला घेतलाय, वरण करून घेतलंय, पनीरची मी भाजी केली, आता पुलाव करणार आहे, व्हेज पुलाव आणि चपात्या पण असणार आहेत आणि उकडीचे मोदक पण करणार आहे। त्यातल्या फक्त एक पनीरची भाजी तेवढी झाली, वरण उकळते, आता पुलाव करायचे, असं सगळं चाललंय। सगळ्यात शेवटी मोदक करणार आहे। इथे डेकोरेशन झालेलं आहे आणि हे ते पुढे गेलेत सगळे आणि मला आवरायला उशीर झाला, घरातली सगळी कामं करून आवरायचं म्हणजे अवघड होतं आणि मी अशी तयार झालेली आहे आणि आता मी जाते त्यांच्या मागे मागे, कारण ती लोक माझी वाट पाहून पाहून पुढे गेलेली आहेत, तर मी आता जाते आणि चला मग आज गणेशोत्सव आपण साजरा करूया। मी बाहेर पडायला आणि पाऊस सुरू व्हायला, त्यामुळे घरीच थांबले, तर हे लोक घेऊन येतील, तर मग आरतीचं ताट वगैरे करते। आता नैवेद्य झालेला आहे पूर्ण, फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत, बाकीचा नैवेद्य सगळा तयार झालेला आहे, तो आता आल्यानंतर दाखवते। आणि आपल्या बायकांचं कसं होतं, नेहमी समारंभ आले ना की आपलं हेच होतं की आपल्याला तयार व्हायला वेळच मिळत नाही। फक्त 10 मिनटात तयार झालेली आहे, कारण सगळा स्वयंपाक आणि नैवेद्याच्या याच्यात माझ्यासाठी कोणीही थांबलं नाही, हे सगळे लोक आवर पटपट दारातच उभे, चल आवर तुझं। मी म्हटलं चला येतो पुढे, म्हटलं माझं काहीच आवरलं नव्हतं, म्हटलं ते गेले पुढे, मी थांबले। आता आरतीचे ताट पटकन तयार करते आणि मग गणपती बाप्पांना ओवाळून आतमध्ये घेते। गणपती भोवती ओवाळून टाकायला रावणाने आरती तयार केली आहे, फक्त आता हे लावायचं बाकी आहे आणि हे गणपतीला। त्यानंतर स्वयंपाक सगळा केलेला आहे, इथे मोदक, अजून मोदक किती उकडलेले आहेत ते काढून ठेवायचे, पडेल। आता अजून बाकीचं केलं, हे सगळं आता आवरून घेते, मोदक काढून ठेवते याच्यामध्ये। तिला बोलवतो तू घरात गेल्याशिवाय आरती केल्याशिवाय चेहरा उडायचा नसतो। गडबड तिचा वाट बघायला लागला तुझी आणि बसलीच आहे घरात, फोन करून तरी सांगायचं, फोन करत होतो गेट मध्ये आल्यावर सगळ्यांना नाव देते होते। काय आरती ओळखते। उजवा पाय टाका आतमध्ये, उजवा कुठला तो येऊ ना तेच कर।
आरती आरतीचं बुक चला. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मन्त्रेण विद्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. सुतं केशवं नारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे हरे. भूक लागल्या. ठीक आहे, तुझ्या सबस्क्रायबरांना सांग डबा घेऊन यावं म्हणून. हे बरं असतं असं काय त्याला स्वयंपाकाचं सणावाराचं तुम्हाला बरं असतं ना. काय टेन्शन मग काय. आणि मला वाटतंय तुला टेन्शन नाही. सणवार आले की स्वयंपाक एवढे गोडधोडाचं एवढं हे असते ना. अरे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जागेवरती असल्यावरती ना तसंच वाटतंय की अरे मी जिथे असतो तर बरं वाटलं असतं. पण जेव्हा तो माणूस त्या जागेवर असतो ना तेव्हा त्याला ते कळते की त्याचे काय प्रॉब्लेम्स काय. मला त्रास होत नाही. मला फक्त असंच की सणवार दिवशी एकदम शांत सगळं हवं, असं गडबड होऊ नये, गोंधळ होऊ नये, निवांत सगळं पार पडावं. आपल्याकडे कसं नाही हे असं असते. म्हणजे करून एकदा निवांत बसायचं म्हणून. तर गडबड मला अजिबात आवडत नाही. निवांत म्हणून जरासं कामं सगळे असे हळूवार व्यवस्थित. लईच निवांत होतीस आज तू. मी आज निवांत होतो. होय. कसं उठल्यापासून स्वयंपाकात आहे मी. होय म्हणजे आज लई काय काय बनवले वाटते. मोदक झाले ते संपले, पण मोदक गणपती बाप्पांना दाखवलेले. आता दुसरा स्वयंपाक हा पूर्ण. चपाती तर आता करायला लागलं. पुलाव झाला, पनीरची भाजी, वरण केलं, उकडीचे मोदक केले. मोदक करताना तरी खरं म्हणजे हे पाहिजे माहित आहे, मदत पाहिजे. कारण ते वाळू नये आणि पटपट हो जाईल. लय वेळ लागतो त्याला करायला. असं होतंय स्वयंपाक. तर मला नक्की सांगा कोणी आज काय काय केलं. मी ते उकडीचे मोदक आता प्रसाद केलाय. संध्याकाळचा प्रसाद आता अजून विचार केलेला नाही आहे काय करायचंय. आता बघू काहीतरी गोड करायचं. तर मागच्या वर्षी तरी भारी मज्जा आलेली माहिती. सगळे लॉकडाऊनमुळे कोण जाऊ शकले नव्हते ना गावी वगैरे. सगळे आरतीला असायचे आणि आपल्या साईड आपलाच 5 दिवसाचा गणपती होता ना. कसलं मज्जा यायची प्रत्येक आरतीला. फुल्ल दणदणून उठायचं घर आरतीला. भारी वाटायचं ना ते. ह्या वर्षी गेलेत सगळे थोडे. यावेळी गेलेत ना गावाला गेलेत काय काय जण. ते भारी वाटायचं सगळ्यांच्या आरत्या आणि कसा आवाज यायचा तो आरतीच्या. भारीच वाटायचं एकदम आवाज बिवाज घुमून.
आणि सगळ्यात त्रास कुठल्या गोष्टींचा होतो माहिती आहे? स्वयंपाकखोलीत आवरून स्वयंपाक करत टीव्ही पिक्चर मधले असतात ना त्यापेक्षा मस्त आवरून बिरून स्वयंपाक करत असतात. खरं जरा असा म्हणून घाम पण येत नाही त्यांना. तुला तरी कुठं आलाय? आलाय की काय? होय. गरमीच्या वाफीनं थांब बघूया, झूम करून बघतो. थांब. नको नको. नाही थांब की जरा बघूया कुठं घाम आला तू. बघूया जरा इकडे बघ. एक थेंब नाही. अदृश्य घाम आहे तो. होय. काय हे दुसरं काय होत नाही. हेच वाटतंय काय हेच वाटतंय? आवरून सगळं करायचं काम हे सगळं ट्रॅडिशनल. पण फील एक वेगळा होतं येतं माहिती. हे आवरून स्वयंपाक करतात ना प्रसन्न वाटते. अच्छा, म्हणून तू आम्हाला शिक्षा दिलीस आहे? कसली? तू आवरून तुला स्वयंपाक करायला लागतोय म्हणून आम्ही बी हीच कपडे घालून बसायची, दुसरी घालायची नाहीत. नाही, जरा सणवार आहे, सणवार असं वाटावं म्हणून तेच कपडे घालून बसावं. आता झालं की 2 वर्ष काढले आहेत बरमोड आणि टी शर्टमध्ये. ट्रॅडिशनल जरा घालायला की इंग्लिश काय होते त्याला, म्हणून ते मध्ये मध्ये घालायला पाहिजे. ते एकदमच अनकम्फर्टेबल वाटते. असलं कम्फर्टेबल वाटत नाही. एक दिवस घालायला मला तर दररोज साड्या घालायला आवडतं. खरं कामं पण जेवण करायला आवडत नाही. नाही, जेवण करायला आवडते पण कम्फर्टेबल पाहिजे. असं वावर कम्फर्टेबल पाहिजे साड्यांमध्ये. काठपदराच्या साड्या घालून नाही करू शकत तुम्ही कामं. नॉर्मल साड्या असतात ना त्यांना होऊ शकतं. पण काय किती वाजता उठलीस तू सकाळी? 6ला. अलार्म लावलेला कितीचा माहिती आहे काय? 4चा. तो अलार्म बहुतेक वाजला नसेल नाही. रात्री किती 12:30 1:20ला झोपलं होतं. तुम्ही लवकर झोपला. मला माहिती नाही. माझे डोळे मी कधी झोपलो हे पण मला माहिती नाही. 12 वाजता आवरलं आपले सगळे काम आणि मी नंतर एडिटिंग वगैरे करत झोपच लागे ना. नंतर 1:20ला झोप लागली. मग 4ला कुठली जागे त्या आला. तवाच गप मोदक करून घेतेस तर बरं होईल. होय, आंघोळ केल्याशिवाय काय. चला स्वयंपाक आवरूया, आपण खाऊया. देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू पुष्करपूर गौरा. जय देव जय देव. शनिवंदन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. सत्कोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकोटी रघुनाम दासा अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू पुष्करपूर गौरा. जय देव जय देव. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. समर्थ. अन्याय माझे कोट्यानुकोटी शिवचंद्रमोळी फलिंद्रमाता मुक्तीदाय. कारण सिंधो भवदुःखारी तुझे शंभो मजकोमतारी. ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या ठिकाणी निरोप तुझे. मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी मोरया मोरया जय. आरती वगैरे संध्याकाळची झालेली आहे आणि आता जेवणार आहोत आम्ही. मी काय केलं होतं आता नैवेद्यासाठी खोबऱ्याची वडी केली होती आणि थोडेच केलं मी. आणि मग प्रसाद म्हणून आम्ही केळी दिली कट करून, कारण केळी भरपूर होती. उद्या म्हटलं आपण दुसरा गोड प्रसाद करूया. आमच्याकडे 5 दिवसांचा गणपती होतो आणि चाळीमध्ये फक्त आमच्याकडेच 5 दिवसांचा गणपती. बाकी सगळे लोक थोडे गावी गेलेत. काही आणि एकट्यांच्या घरी असतो पण 1.5 दिवसाचा असतो.
तर आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती तुम्हाला असंच आरती वगैरे ऐकायला मिळते 5 दिवस. आणि विसर्जनाच्या दिवशीचं मी लाईव्ह आरती ठेवीन, तुम्ही पण सहभागी व्हा तेव्हा.